नमस्कार, मी जयश्री जाधव जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। हे बीट आहेत, हे मी स्वच्छ धुवून कट करून घेणार आहे। हे बघा, मी हे बीट कट केलेले आहेत। त्याच्यामध्ये थोड्या मिरच्या घालायला आहे, अद्रक घालत आहे, लसूण घालत आहे, त्याच्यामध्ये थोडे जिरे आणि ओवा टाकणार आहे। जिरे टाकलेले आहेत, थोडासा आहे, थोडासा ओवा टाकायले। हे वाटून घेतलेलं मीठ टाकायला लागलेले आहे। याच्यामध्ये टाकते मी आता 1 चमचा धने पावडर, 1 चमचा थोडंसं तिखट, हिरवी मिरची घातली, पण थोडीशी हळद, मीठ, आणि मी याच्यात नाचणीचं आणि गव्हाचं पीठ वापरणार आहे। तुम्ही नुसतं गव्हाचं पण वापरू शकता, तुम्ही नाचणीचं पण वापरू शकता, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरा। ज्वारीचं पण वापरू शकता, थापून करायचं। माझ्याकडे आहे म्हणून मी थोडंसं नाचणीचं पीठ वापरणार आहे। यात बसल तेवढं टाकणार आहे मी, आणि थोडं गव्हाचं टाकणार आहे। मी पीठ शक्यतो चाळून घेत नाही। हे पीठ मळून घेते मी थोडं गव्हाचं पीठ आणखीन टाकले। तुम्हाला पाहिजे असेल तर लिंबू टाका, नाहीतर दही टाका, कारण बीटमध्ये लोह असतं आणि लोह पचण्यासाठी क जीवनसत्वाची आवश्यकता असते। आणि क जीवनसत्व हे सी जीवनसत्व, लिंबू किंवा दही तुम्ही काही वापरू शकता। पीठ मळून घेतलं आणि आता मी पराठा लाटत आहे। तुम्हाला जो आकार आवडेल तो लाटा। आपण आता खरपूस भाजून घेते। छान भाजून घेतला। हा भाजला, आता दुसरा टाकून घेऊया आपण। तुम्हाला जो आकार आवडेल तो करा। हे बघा, तुम्हाला जो आवडेल ते छान भाजून घ्यायचं। मस्त भाजून घेतला। मध्ये मध्ये थोडे चंक्स राहतात, माझं मिक्सर जरा खराब झालेले, पण मी चाळून वगैरे काहीच घेतलं नाही, आहे तसं टाकलंय। तुम्ही याच्यामध्ये आवडते असेल तर भाज्या किसून घालू शकता, बटाटे किसून घालू शकता, गाजर, तुम्हाला ज्या आवडत असतील त्या। तुम्ही याला तेल, तूप, लोणी तुमच्या इच्छेनं लावू शकता, काय खायचं तुम्हाला ते। मी आज साधंच लावले, तेलच लावले। आता हा आपला प्रकार हे आपले
छान तयार झालेत गरमागरम. एखादा जास्त खाल्ला तरी हेल्दी, पौष्टिक, वजन न वाढणारा आणि HB वाढणारा पोटभरीचं जेवणच आहे एक प्रकारचं. लाईक, सबस्क्राईब, कमेंट.